नमस्कार मंडळी, बाहेर सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे. श्रावण महिना चालू झाला आहे. पाऊस म्हटलं की आपल्याला खमंग कुरकुरीत पदार्थही खावेसे वाटतात. श्रावण महिन्यात भरपूर उपवासही असतात. नैवेद्यासाठी उपवास सोडण्यासाठी आपण मस्त स्वयंपाकही करत असतो. जेवणाच्या ताटात वाढण्यासाठी नवशिकेसुद्धा अचूक प्रमाणात तयार करतील अशी खमंग खुसखुशीत रेसिपी बनवूया. सर्वप्रथम आपण एका भांड्यात बेसन घेतलेले आहे. धने पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, बडीशेप पावडर 1 चमचा, 1 चमचा ओवा हातावर चोळून घातला आहे, 2 चमचे तीळ घातले आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं याची पेस्ट मी घातलेली आहे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. या ठिकाणी तुमच्या घरचा वापरण्यातला मसाला तुम्ही घालू शकता. आता सगळे थोडे थोडे पाणी टाकून सगळे मिक्स करून घेतलेले आहे. मिश्रण जास्त घट्ट नाही करायचे, जास्त पातळही नाही करायचे, दाटसर ठेवायचे. आता मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतले आहे. आळूची पाणी स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतलेली आहे आणि सुरीच्या सहाय्याने देठ काढून टाकले. लाटण्याच्या सहाय्याने त्याच्या शिरा मऊ करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला रोल व्यवस्थित करता येतील. पानावर बेसन लावून मी त्याचे रोल केले. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करावे. गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेले आहे. एका चाळणीत ते रोल ठेवून मी 10 ते 15 मिनिटे वडी चांगली वाफवण्यासाठी ठेवली आहे. 15 मिनिटांनी छान वडी झालेली आहे. आतून परफेक्ट वडी वाफवली गेली आहे. अर्धा तास असेच ठेवून द्यायचे. वडी थंड करून घ्यायचे. अर्धा तासानंतर वडी थंड झाल्यावर चांगले कट करून त्याच्या वड्या पाडायच्या. तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटे रोल फ्रीजमध्येही ठेवू शकता. त्यामुळे लवकर थंड होण्यास मदत होते. वडीचे रोल 10 ते 15 मिनिटे छान थंड करूनच त्याचे रोल करायचे, नाहीतर गरम असल्यामुळे वड्या चांगल्या पडत नाहीत. पीठ सगळे बाहेर येते आणि सुरीला चिकटते, म्हणून थंड करूनच वड्या कापून घेणे. सगळ्या वड्या मी थोडे तीळ घालून तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे. छान लागतात खमंग खुसखुशीत आलू वडी. पाहू शकता आपली खमंग आलू वडी खाण्यासाठी तयार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तेलात न सुटणारी, तेलकट न होणारी, कुरकुरीत खुसखुशीत खमंग आळूवडी बनवली आहे. माझ्या या पद्धतीने आळूवडी नक्की करून बघा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईकही करा. आता आपण ताटात वाढली गेलेली बारीक मेथीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. एकदम कवळी भाजी आहे ही मेथीची. बारीक मेथी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. अनेक प्रकारे करता येतात भाजी, पण एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान लागते. कोकणात आवर्जून ही भाजी बारीक मेथीची केली जाते. गरम गरम भाकरी भाजी खूप छान लागते. कोणत्याही पालेभाजीला तेल खूप लागते, त्याप्रमाणे मी 3 पळी तेल घेतलेले आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला मी टाकून चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्ध्या इंचालाही कमी आल्याचा तुकडा याची ओबडधोबड पेस्ट करून मी यामध्ये टाकलेली आहे आणि चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे. 1 उकळलेला बटाटा यामध्ये टाकून चांगला परतून घेतलेला आहे आणि मी मेथीची भाजी यामध्ये टाकलेली आहे. चांगली परतून घेतलेली आहे. 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी टाकून चांगली परतून 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेतलेली आहे. यामुळे भाजी आपली छान शिजली जाते. अगदी 5 मिनिटात भाजी तयार होते. चविष्ट पौष्टिक भाजी तयार आहे आपली. या पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.